हिंगोलीसह 7 ते 8 जिल्ह्यातील शेतकरी हिंगोलीतील संत नामदेव बाजार समितीमध्ये हळद विक्रीसाठी आणतात। मात्र सद्यस्थितीला आठवडाभर ही बाजार समिती बंद ठेवण्याचा निर्णय जे ते बाजार समितीच्या वतीने घेण्यात आलेला आहे। आपण बघतोय मी सध्या या बाजार समितीमध्ये आहे आणि संपूर्ण बाजार समितीमध्ये व्यापाऱ्यांची जी हळद आहे ती या शेडमध्ये ठेवण्यात आलेली आहे। बाजार समितीमध्ये खरं तर जागा उपलब्ध नसल्याचं कारण देत ही बाजार समिती बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे। आपल्यासोबत बाजार समितीचे सचिव आहेत, आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयात काय नेमकं कारण आहे, का बाजार समिती पुढील 8 दिवस बंद असणार आहे। सध्या बाजार समिती बंद ठेवण्याचे कारण म्हणजे व्यापारी वर्गाचा जो वर जाणारा माल आहे तो इथे स्टॉप झालेला आहे। आपल्यापाशी जागा अपुरी असल्या कारणाने आणि आपल्या बाजार समितीमध्ये 7 ते 8 जिल्ह्यामधून माल येतो इथे आणि माल वर न गेल्यामुळे आपण पाहता थप्प्या थांबलेल्या आहेत। व्यापारी वर्गाला आम्ही तशा सूचना आणि नोटीस काढलेली आहे की 2 दिवसामध्ये ह्या थप्प्या आपापल्या उचलून न्याव्यात। त्यामुळे आम्ही सध्या बाजार समितीचे जे 3 दिवस सुट्ट्याचे आणि 4 दिवस चालू हे असे एकूण 7 दिवसाची बाजार समिती बंद केलेली आहे। बरं, आपली बाजार समितीचा एकूण आवक किती होते आणि किती साठवण क्षमता आहे का? आपल्यापाशी 2 शेड आहेत। 2 शेडची एकूण दिवसाची जी खरेदी विक्रीचा व्यवहार आहे तो 2,500 क्विंटलच्या वर होऊ शकत नाही। मनुष्यबळ आणि आपली जागा फक्त 2,500 क्विंटल जाऊ शकतो। सोमवार ते शुक्रवार आपली बाजार समिती चालू असते आणि सोमवारी बाजार समिती चालू झाल्याच्या अगोदरच शुक्रवारपासून आपल्यापाशी जवळपास 20,000 कट्ट्याची आवक होत असते। त्यामुळे शेतकरी बांधवांचा मुक्काम पडतो। खरं तर बाजार समिती प्रसिद्ध आहे हळद खरेदीसाठी। बऱ्याच दिवसापासून शेतकरी बरेच जिल्ह्यातील शेतकरी जे आहेत या ठिकाणी हळद विक्रीसाठी आणतात। मात्र मार्च मध्ये सुद्धा 10 दिवस बाजार समिती बंद होती, आता सुद्धा बंद आहे। शेतकऱ्यांची मोठी तारांबळ उडत आहे यामुळे। होय, मार्च एंडमध्ये बाजार समिती आपली त्यांचे व्यवहार आणि बँकेचे व्यवहार हे मिळवण्यासाठी बाजार समिती बंद दरवर्षी असते। परंतु आता सध्या जे आहे ते जागेची कमतरता आणि स्टॉप पडलेला माल याच्यामुळे बाजार समिती बंद आहे। तुम्ही व्यापाऱ्यांना सूचना दिलेल्या आहेत, त्या मागे सुद्धा प्रशासनाकडून सांगण्यात आलं होतं की जी व्यापाऱ्याची हळद आहे ती उचलून न्यावी, मात्र तरी सुद्धा व्यापाऱ्यांनी हळद उचलून नेली नाही। काय कारवाई होणार व्यापाऱ्यांना? होय, कारवाई तर बाजार समिती करणार, परंतु काही व्यापाऱ्यावर कारवाई केल्यानंतर इथे हिंगोलीमध्ये एकूण 12 ते 15 व्यापारी आहेत खरेदीदार। त्याच्यामध्ये 2-3 खरेदीदार जर बंद केले तर पुन्हा बाजार कोसळण्याची वेळ येऊ शकते। त्यामुळे आम्ही थोडंसं समायोजनाने काही दिवस बाजार समिती चालू ठेवली आणि आता पूर्ण रिकामी होईपर्यंत आम्ही 5-6 दिवसामध्ये तसं पूर्ण रिकामी करून बाजार समिती चालू करू लवकरात. बाजार समितीकडून जागा उपलब्ध नसल्याचं कारण देत बाजार समिती बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे। खरं तर मोठ्या प्रमाणात जागा आहे, मात्र शेड उपलब्ध नाही। या संदर्भात काय पाठपुरावा केलाय का तुम्ही? होय, मी 20 दिवस झाले सचिव म्हणून कारभार हाती घेतलेला आहे। त्याच्या अगोदरचे आमचे जे पाटील साहेब सचिव होते त्यांच्या काळामध्ये माननीय जिल्हाधिकारी साहेबांनी आम्हाला एक शेड देण्याचा एक घोषणा केली होती। त्याचं काम पण पूर्णत्वास आलेलं आहे। माननीय जिल्हाधिकारी साहेबांनी आता ते पूर्णत्वास करावं माझी इच्छा आहे। यानंतर आता मी स्वतः मान्य दोन्ही जे आमदार आहेत हिंगोलीचे आणि कळमनुरीचे यांना भेटून याबद्दल थोडंसं मागणी करणार आहे शेडबद्दल। या महिन्यामध्ये किती हळदीची आवक झालेली आहे काय सांगता येईल? आतापर्यंत जी हळदीची आवक झालेली आहे ती 40,000 क्विंटल पर्यंत आमची खरेदी झालेली आहे। निश्चित आपण बघतोय की बाजार समितीमध्ये जागा उपलब्ध नसल्याने शेतकऱ्यांचं जे पिवळं सोनं आहे ते शेतकऱ्यांना घरात साठवण्याची वेळ आलेली आहे। खरं तर बाजार समिती मध्ये जे आहे ते हिंगोलीसह 7 ते 8 जिल्ह्यातील शेतकरी हळद विक्रीसाठी आणतात। मात्र बाजार समितीमध्ये जागा उपलब्ध नसल्याने जवळपास 8 दिवस ही बाजार समिती बंद असणार आहे। या संदर्भात जे आहे ते शेड नसल्यामुळे शेडसाठी पाठपुरावा देखील केल्याचं बाजार समितीचे सचिव यांनी सांगितलेलं आहे। मात्र या बाजार समिती बंद असल्यामुळे कुठेतरी शेतकऱ्यांना याचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे। समाधान कांबळे, NDTV मराठी, हिंगोली।